नमस्कार. माणसं बरळतात, माणसं बोलतात, माणसं बहकतात, माणसं पिल्यासारखी बोलतात आणि अशाच माणसांना शुद्धीवर आणण्यासाठी मग आमच्यासारख्यांना बोलावं लागतं. म्हणजे हौस नाही आहे आमचंच तोंड विटाळून घेण्याची. हौस नसते कधी पातळ गुवावर गोटा टाकून अंगावर शिंतोडा उडवून घेण्याची. हौस नसते कधी अशा घाणीच्या तोंडाला आपलं तोंड लावून स्वतःच तोंड घाण करून घेण्याची. पण ही बोलतात तेव्हा त्याला उत्तर द्यावं लागतं. इतर धर्माच्या वरती जेव्हा आम्ही बोलतो, इतर धर्माच्या श्रद्धास्थानावरती आम्ही काय किंवा अजून कोणी बोलतं, तेव्हा किती शिव्या घातल्या जातात, किती शिव्या घातल्या जातात. अहो, एखादं मत विरोधातलं व्यक्त केलं तर बोलून बोलून त्याला जगणं नकोसं केलं जातं, इथपर्यंतची वेळ येते. नबी की शान में गुस्ताखी, सर तन से जुदा, इथपर्यंत ऐकावं लागतं. नको नको त्या केसेस अंगावर घ्याव्या लागतात. पण हिंदूंच्या देवतांवर कोणीही बोललं तर त्याला काहीही होत नाही, कारण आम्ही सहिष्णू आहोत, कारण आम्ही थंड आहोत, कारण आम्ही जाऊ दे म्हणायचंय मला पण म्हणत नाही. पण अशा सगळ्याच लोकांना कधी ना कधीतरी उत्तर द्यावं लागतं आणि तेच देण्यासाठी मी आलोय. तेव्हा कुठे गेला होता जितेंद्र आव्हाड तुझा धर्म, तुझा राम? म्हणजे जो प्रश्न कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती अर्जुनाचा बाण लागून मृत्युशय्येवर पडलेल्या कर्णाला भगवान श्रीकृष्णाने विचारला होता, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म, तोच प्रश्न आता जितेंद्र आव्हाडला विचारावा वाटतोय. तेव्हा कुठे गेला होता आव्हाड तुझा धर्म, तुझा राम? कसं आहे, आपल्याकडे लिब्रांडूंना, समाजवाद्यांना, स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या माणसांना धर्माच्या वरती बोलण्याचा अधिकार आहे असं ते समजतात आणि वाटेल ते बोलत राहतात. शिव्या घालायचा असला की राम आमचा, वाईट बोलायचं असलं की कृष्ण आमचा, आणि चांगलं करायचं असलं की मात्र आमचा नाही, ही तुमची नियत आहे. जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून कोणकोणती घाण वाक्य आलीत हे सांगायला पुन्हा आवश्यकता आहे सांगण्याची? आहे, कारण तुम्हालाही कळलं पाहिजे की हा माणूस काय बोलतोय. ऐकून घ्या. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? ऐकलत? राम म्हणे सगळ्यांचा होता, जंगलात फिरून शिकार करून खाणारा राम मांसाहारी होता, तो आमचा आहे, तुम्ही कुठून नेला? या स्वरूपाची वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केली. आव्हाड पुन्हा सांगतोय, होय जितेंद्र आव्हाड, शक्य असताना ते नाही कायद्यानं हात बांधलेत ते करता येत नाही. शक्य असताना तर रंगवलं असतं थोबाड, रंगवलं असतं. माझ्या आराध्याच्या विषयी तुम्ही काहीही बोलणार, काहीही, आणि ते आम्ही सहन करायचं. इतके सहिष्णू आम्ही नाही असू शकत. आव्हाड, आतापर्यंत कसं आहे, जाऊ द्या, सन्मानाने बोलणे, थोडंसं बरं बोलणे, तुमचा तो मालकही या स्वरूपाचं बोलतो, आमच्या देवाचा बाप व्हायला निघतो. तुम्हाला कधी देव नकोसा वाटतो तर कधी देव हवासा वाटतो. तुम्हाला कधी रावण बरा वाटतो, रावणाला काढून बघा, रामायणात काही शिल्लक राहील का? हे आव्हाड तुमचंच वाक्य आहे. हो, ते उद्धव ठाकरे बाप चोरला म्हणून ओरडतात, त्या उद्धव ठाकरेंची पाठराखण करणारे तुम्ही आमची माणसं का चोरताय?
पुलत्स्य ऋषीच्या कुळात जन्माला आलेला रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला आमच्याच रामानं मारलं याचा आनंद आमच्या मनात आहे, कारण दशग्रंथी ब्राह्मण असला तरीही नैतिकतेचा सोडून दिलेला होता. रावणाच्या विषयी ज्या काही बऱ्या वाईट भावना असायला हव्यात त्या आमच्या मनात असायला हव्यात. तुम्ही आमचा रावणही चोरणार, तुम्ही आमचा रामही चोरणार. काय बोगसगिरी लावली आवाड, काय बोगसगिरी लावली आहे. रावण म्हणजे मूळ निवासी आदिवासी, अजून काय, आणि राम म्हणजे मूळ निवासी आदिवासी, तो शिकार करून खाणारा मांसाहारी. अरे काय भांडणं लावायला निघाले तुम्ही, कोणाकोणात भांडणं लावायचे. जमेल तसं, जमेल त्या पद्धतीनं वारं येईल तसं उपणायचं, हे धंदे काय लावलेत आवाड. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना माझं विचार नाही, आता या क्षणाला आवाडचं थोबाड रंगवायची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. कारण नारायण राणेवरती एक ठेवून द्यावी देईल असं म्हणलं तर गुन्हा दाखल केला होता, म्हणून केला होता. करणारात का सांगा, कारण इच्छा तर खूप होते, असा खाज येते हाताला, पण इच्छा तर खूप होते. या आवाड सारख्यांनी जो बाजार मांडलाय ना, त्या बाजाराला आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे. मुळात हे लक्षात घ्या, आपण 2 मिनिटासाठी, ज्याला तर्क म्हणून सुद्धा मान्य करणं शक्य होत नाही माझ्या मनाने, तर्क म्हणून सुद्धा मान्य होत नाही, पण तर्क म्हणून थोड्या वेळासाठी मान्य केलं तर आवाड तेव्हा कुठे गेला होता तुमचा राम आणि त्याच्याविषयीचं प्रेम. जेव्हा रामाचं मंदिर उभारलं जावं यासाठी देशभरामध्ये आंदोलन उभं केलं जात होतं, तेव्हा राणावनात फिरून शिकार करणाऱ्या तुमच्या रामाचं मंदिर व्हावं असं तुम्हाला कधीच का वाटलं नाही आवाड. जेव्हा या देशामध्ये वेगवेगळे पूल निर्माण होत होते, तुमच्याच मुंबईत सागरी सेतू निर्माण होत होता, तेव्हा तुमच्याच रामाने वनवासी लोकांनी बांधलेल्या सागरी सेतूला धनुष्यकोडी ते श्रीलंका जसं रामसेतू नाव होतं, तसं वरळी ते बांद्रा या जोडणाऱ्या सागरी सेतूला रामसेतू नाव द्यावं वाटलं नाही, तिथे राजीव गांधीचं नाव द्यावं वाटलं. तिथे राम बदलला, बाप बदलला का काय बदलला? तेव्हा नव्हतं वाटलं हे करावं म्हणून. अयोध्येत बाबरानं रामाचं मंदिर पाडल्यावर एका परकीय आक्रांतानं आमच्या रामाचं मंदिर पाडलं, ते बांधलं पाहिजे यासाठी तुम्ही आक्रोश केलेला दिसत नाही कधी आवाड, कधीच दिसला नाही. राम जर तुमचा होता तर रामाच्या मंदिरासाठी, रामाच्या सन्मानासाठी तुम्ही का पुढे आला नाहीत? रावणाच्या शिवाय महारामायण घडणं शक्य नाही असं म्हणणारे आवाड त्यावेळेला रामाचा सन्मान का ठेवू शकले नाहीत? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. वाटेल तेव्हा वाटेल त्या गोष्टी बोलत राहायच्या आणि सांगत राहायचं. जो तुम्ही सांगाल तो इतिहास, तुम्ही सांगाल तो धर्म. आधुनिक शंकराचार्य झालात की काय हिंदू धर्माचे, की कुठल्या मुसलमानांच्याकडून, ख्रिश्चन पाद्र्यांच्याकडून अथवा अन्य कोणत्या धर्माच्याकडून हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे की काय आवाड? तुमच्या मनात धर्माविषयीचा द्वेष, राग स्पष्टपणे दिसतो आणि परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे बदलण्याची तुमची वृत्ती दिसते. आवाड, धर्माची फाटली की धर्माची आठवण येते, तुमची फाटली की धर्माची आठवण येते. शनी मंदिरात जाऊन तुम्ही जेव्हा शनीच्या ओल्या अंगानं पाया पडायला गेला तेव्हाच कळलं होतं तुम्हाला फाटल्यावरच धर्माची आठवण येते. नाही ना, सहन होत नाही ना. हीच तर वृत्ती आहे. जेव्हा राम वनवासात होते, जेव्हा रामाचं मंदिर बांधलं गेलं नव्हतं, तेव्हा आवाड तुमचा धर्म कुठे गेला होता, तुमचा राम कुठे गेला होता? अयोध्येच्या मंदिराविषयी संघर्ष चालू असताना तुमचं रामाचं प्रेम कुठं गेलं होतं तेवढंच सांगा. बस. नमस्कार.